नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी मी आज आपल्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला ही महत्वाची अपडेट काय आहे हे लक्षात येईल. आणि इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, जास्त वेळ न घेता आता आपण ही महत्वाची अपडेट काय आहे हे जाणून घेऊया. ही दर्शको आहे स्मार्ट मीटर विषयी. स्मार्ट मीटर दर्शको, आपल्या प्रत्येक घरी स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती महावितरण विभागाने चालवली आहे. असा मेसेज आपल्या प्रत्येक मोबाईलवर येतच असणार आहे. गेले 2 ते 3 दिवसापासून हा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर येत आहे. तर याचीच बाजू आपल्याला आणि याचीच माहिती आपल्याला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घ्यायची आहे. तर स्मार्ट मीटर बसवणे हे बंधनकारक आहे का? आणि हायकोर्टाने मुंबईतल्या हायकोर्टाने याचा निकाल काय दिलेला आहे हे सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर दर्शको, स्मार्ट मीटर विषयी भावना जनसामान्यामध्ये खूप प्रचंड वैताग आणणारी आणि राग आणणारीच आहे. कारण स्मार्ट मीटर ज्या ज्या व्यक्तीने लावले ते आवाच्या सव्वा बिल येत आहेत अशी सामान्य माणसांची तक्रार आहे. जे जुने मीटर आहे तेच राहावे, आम्हाला स्मार्ट मीटर नको, असा तगादा महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींनी लावलेला आहे. तर काय आहे स्मार्ट मीटर आणि महावितरण सुद्धा बंधनकारक का करतंय हे सुद्धा आपल्या लक्षात येईनासं झालंय. आणि प्रत्येकाच्या तोंडी असा विषय आहे की स्मार्ट मीटर लावल्यामुळे बिल जास्त येतं. तर काय आहे हा विषय आणि काय आहे ही महत्वाची अपडेट हे आता मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे. तर महाराष्ट्रातील करोडो वीज घरांसाठी एक अत्यंत मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे दर्शको. सध्या राज्यभरात महावितरणाकडून जुने वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे. ग्राहकांना 48 तासाच्या आत मीटर बदलण्याचे मेसेज येत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. पण आता संपूर्ण प्रकरणावर बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठातील एका अत्यंत महत्वाची सुनावणी झाली आहे. या महावितरणाने स्वतः न्यायालयात ग्राहकांना मोठा दिलासा देणारे स्पष्टीकरण केलेले आहे. तर हे स्पष्टीकरण काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर दर्शको, हायकोर्टात नेमके काय घडलं हे मी तुम्हाला अगोदर सविस्तर सांगतो. विदर्भ प्रांतातील वीज ग्राहक संघटनेने हायकोर्टात एक जनयाचिका PIL दाखल केली होती. जुने चांगले मीटर असतानाही ग्राहकांच्या परवानगीशिवाय नवे स्मार्ट मीटर का लावले जात आहे आणि हे मीटर सक्तीचे केले जाऊ शकते का, असे प्रश्न याचिकेतून विचारण्यात आले होते. यावर सुनावणी करताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने महावितरण सरकारला काही थेट आणि कडक प्रश्न विचारले. तर पहिला प्रश्न हायकोर्टाने काय विचारला महावितरणला? स्मार्ट मीटर लावणे ग्राहकांच्या सक्तीचे करता येऊ शकते का? दुसरा प्रश्न काय विचारला? ग्राहकाच्या मंजुरीशिवाय जुने मीटर बदलण्याचा अधिकार महावितरणला आहे काय? तिसरा प्रश्न विचारला, जर स्मार्ट मीटर लावले तर भविष्यात ते प्रीपेड करताना ग्राहकांना आधी नोटीस जाईल का? या असे 3 प्रामुख्याने महत्वाचे प्रश्न हायकोर्टाने महावितरणला विचारले. तर महावितरणाने हायकोर्टामधील मोठे स्पष्टीकरण काय दिले आता आपण ते पाहूया. कोर्टाच्या या प्रश्नावर महावितरणच्या वकिलांनी न्यायालयात अत्यंत मोठी माहिती दिली आहे. महावितरणचे कोर्टात स्पष्ट केले की स्मार्ट मीटर सक्तीची नाही, ते ऐच्छिक असेल. ग्राहकांच्या प्रीपेड मीटरवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही. सध्या फक्त पोस्टपेड मीटर महावितरणने सांगितले आहे की सध्या राज्यात केवळ पोस्टपेड स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रीपेड की पोस्टेड पर्याय ग्राहकाकडे भविष्यात हे मीटर प्रीपेड आधी रिचार्ज करा आणि मग वीज वापरा करायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार आणि निवडीची मुभा ग्राहकांना दिली जाईल. जे ग्राहक स्वतःहून प्रीपेड पर्याय निवडतील त्यांनाच ते दिला जाईल.
इतरांवर तो लादला जाणार नाही, असं महावितरण विभागाने स्पष्ट केलं. तर कोर्टाचा पुढील आदेश काय त्यांनी कोर्टाने दिल्या बघा. हायकोर्टाच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जून रोजी ठेवली असून ग्राहकांच्या हक्कासंबंधी कायदेशीर तरतुदीच्या सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जर भविष्यात कधी सक्ती करायची असल्यास ग्राहकांना किमान 1 महिना आधी नोटीस देणे आवश्यक असल्याचे संकेतही कोर्टाने महावितरणला दिले आहेत. तर ग्राहकांच्या नेमकी तक्रारी काय आणि अपेक्षा काय आहे हे जाणून घेण्या अगोदर एक प्रसिद्ध न्यूज चॅनलने एक न्यूज प्रस्थापित केलेली आहे स्मार्ट विषयाविषयी. ती इथे आता आपण साईडला जो आपला जो बॅकग्राऊंड आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकताय. तर प्रसिद्ध वाहिनीने काय न्यूज स्मार्ट मीटर विषयी योजनेअंतर्गत काय स्मार्ट मिशवेची माहिती दिली होती ते आता आपण जाणून घेऊया. त्या इथे साईटला दिलेल्या बातमी आपण पाहू शकतो. तुमच्याही मोबाईलवर महावितरणकडून मीटर बसवण्याचा मेसेज आलाय का आणि तो वाचून तुमची धडधड वाढली असेल तर जरा थांबा. महावितरणकडून वीज ग्राहकांना मिळणाऱ्या एका स्मार्ट संदेशामुळे सध्या राज्यभरात मोठ्या संभ्रमाचं वातावरण आहे. जुनं वीज मीटर 48 तासात न बदलल्यास वीज प्रवाह रोखण्याची धमकी आणि दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय. महावितरण या मीटरचे फायदे सांगत असलं तर या सक्तीमुळे नागरिक मात्र चांगले संतापलेत. दरम्यान या प्रकरणी लातूरमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी. जुने वीज मीटर काढून तात्काळ नवीन डिजिटल वीज मीटर बसवण्यात यावं अशा प्रकारचे संदेश ग्राहकांना आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये एकच प्रकारचा संभ्रम निर्माण झाला. मला हा काल मेसेज आलेला आहे आणि याच्यामध्ये 48 तासानंतर MSEB कडनं आपलं मीटर बदलण्यात येणार आहे आणि ही पूर्वसूचना आहे. आणि याच्यामध्ये स्मार्ट मीटरचे थोडक्यात फायदे पण सांगितलेले आहेत. पण आमचं सध्याला सोलार मीटर असल्या कारण आम्ही हे टेस्टिंग करून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित चालू असताना आम्हाला विनाकारण बदलून काय द्यायचं आहे हा आमचा मोठा प्रश्न आहे. कारण मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर हा स्वच्छता विषय आहे आणि स्वच्छता विषय असताना आणि सगळं व्यवस्थित चालू असताना स्मार्ट मीटरची आम्हाला गरज नाही आहे. त्या कारणानं आमचा म्हणजे या स्मार्ट मीटरला सध्याला तरी विरोध आहे. जर डिजिटल मीटर नाही बसवलं तर वीज पुरवठा खंडित येणार असल्याचं देखील मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय. संदीप भोसले, सामठी न्यूज, लातूर. तर दर्शको, आता आपण ही न्यूज पाहिली असेल. तर ग्राहकाच्या नेमक्या तक्रारी आणि आक्षेप काय आहेत हे आता आपण पाहूया. मित्रांनो, सर्वसामान्यांच्या मनात कर्मचारी संघटनेमध्ये या मीटर बाबत मोठी नाराजी का आहे तेही आपण आता जाणून घेऊया. अचानक मेसेज. ग्राहकांच्या थेट 48 तासात मीटर बदलण्याची मेसेज येत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. वाढती बिले. अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विजेचे बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. वीज खंडित होण्याची भीती. प्रीपेड सिस्टीम असल्यामुळे रिचार्ज संपताच कोणतीही पूर्वकल्पना न मिळता वीज गुल होईल अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. तर दर्शको, स्मार्ट मीटरचं कसं आहे, पूर्ण ऑनलाईन सिस्टीम, AI सिस्टीम असल्यामुळे आपण जर बिल नाही भरले की ऑटोमॅटिक लाईट आपली ऑफ होते. त्या भीतीने स्मार्ट मीटर विषयी जनसामान्यामध्ये भावना अतिशय तीव्र, संतापजनक आणि भययुक्त आहेत. तर मित्रांनो, सर्वाची मोठी अपडेट हीच आहे की स्मार्ट मीटर पूर्णपणे ऐच्छिक असून प्रीपेड सिस्टीमची कोणतीही सक्ती तुमच्यावर केली जाणार नाही असे महावितरणाने हायकोर्टात अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे महावितरणचे कर्मचारी मीटर बदलण्यासाठी सक्ती करत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण 22 जून रोजी कोर्ट यावर काय अंतिम आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसवायचे आहे का आणि तुमचे बिल वाढले आहे का
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती महत्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला नक्की दर्शको सबस्क्राईब करा. येत्या 22 जूनला कोर्ट निकाल देणार आहे की स्मार्ट मीटर बसवणं हे सक्तीचं आहे की सक्तीचं नाही, की जुनी मीटर आहे तशीच राहू द्यावी. याचा निकाल 22 जूनला, येणाऱ्या 22 तारखेला याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकाने घाबरून जाण्याचं काही कारण नाही. याच्यावर तोडगा हा 100% निघणार आहे. आणि ऑलरेडी अगोदरच स्पष्ट महावितरणने सुद्धा हायकोर्टाजवळ केलेलं आहे की स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे नाही. तर आपण हायकोर्टाचा निकाल सुद्धा आता येणाऱ्या काळात 22 जूनला महावितरणला दाखवू शकताय. आणि याच्यावर काय निकाल आहे हे मी 22 जून नंतर मी आपल्याला आणि परत एकदा स्मार्ट मीटर विषयी एक व्हिडिओ तयार करीन आणि हायकोर्टाने काय निकाल दिलेला आहे हे आपल्या समोर मी प्रस्थापित करेन. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इथं घंटीचं जे बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.